उद्धव ठाकरे आणि शरद पवार लवकरच केंद्रामध्ये भाजप बरोबर जातील. बच्चू कडूंचा खळबळजनक दावा. शिंदे आणि अजित पवारांची गरज भाजपसाठी संपली. नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू कधीही साथ सोडण्याची शक्यता. कडूंचं वक्तव्य. बच्चू कडू यांनी केलेले गौप्यस्फोट हास्यास्पद. त्यांचं नावच कडू असल्यामुळे ते गोड कधीही बोलणार. आशिष शेलार यांची टीका. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी महेंद्र थोरवे यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. सहपालकमंत्रीपद नको, पालकमंत्रीपदच हवं थोरवेंची मागणी. तर शिंदेंचा निर्णय मान्य असेल गोगावलेंची प्रतिक्रिया. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीमधला वाद आता टोकाला पोहोचला. गोगावले समर्थकांचं मुक्तगिरी बंगल्यावरती शक्ती प्रदर्शन. अदिती तटकरेंना पालकमंत्री केल्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. मुक्तगिरी बंगल्याच्या बाहेर गोगावलेंच्या कार्यकर्त्यांकडून काही जणांना धक्काबुक्की. पोलिसांना सुद्धा न जुमानता कार्यकर्त्यांचा गोंधळ. रायगडमधील पदाधिकाऱ्यांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संवाद. गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळावं पदाधिकाऱ्यांची मागणी. दादा भुसेंनाच नाशिकचे पालकमंत्री करा. नाशिक जिल्ह्यामधल्या शिवसैनिकांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी. जिल्ह्याच्या विकासामध्ये भुसेंचा मोठा वाटा असल्याचाही दावा. शिवसेनेच्या नंतर आता पालकमंत्रीपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस. स्वजिल्हे न दिल्यामुळे मंत्र्यांमध्ये नाराजी. अजित पवार तटकरेंनी स्वतःपुरतं पाहिलं, इतर मंत्र्यांकडे दुर्लक्ष केल्याची भावना. दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या आर्थिक परिषदेमध्ये महाराष्ट्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा. आज ऑटोमोबाईल क्षेत्राशी निगडीत मोठे करार. दावोसमध्ये 4,99,000 कोटींचे सामंजस्य करार. नागपूर गडचिरोलीसाठी JSWशी 3 लाख कोटींचा सामंजस्य करार. 92,235 रोजगाराची निर्मिती. बीड प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला आज VCद्वारे बीड जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्याची शक्यता. कराडच्या पोलीस कस्टडीच्या संदर्भात सुनावणीचा अंदाज. धनंजय देशमुखांनी घेतली CID अधिकाऱ्यांची भेट. खंडणीच्या प्रकरणी नवं CCTV फुटेज समोर आल्याच्या नंतर भेट घेतली. धनंजय देशमुख हे दिवंगत सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ. मुख्यमंत्र्यांनी या टोळीचा सुपडा साफ करावा. धनंजय मुंडेंच्या टोळीचा नायनाट होणं गरजेचं. वाल्मिक कराड गँगचा व्हिडिओ समोर आल्याच्या नंतर जरांगेंची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरण. पोलीस अधिकारी राजेश पाटील याला तात्काळ अटक करून आरोपी करा. RPIच्या सचिन खरात यांची मागणी. आका, विष्णू चाटे, सुदर्शन घुले खरे आरोपी असून CCTVमध्ये दिसणाऱ्या PI पाटीलला सह आरोपी करा. सुरेश धस यांची मागणी. आवादा कंपनीच्या शिंदेंना मारहाण करत पाथर्डीला नेलं, त्याचंही CCTV फुटेज आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांचा आरोप. 22 ऑक्टोबरला परळीमध्ये महादेव मुंडेंची हत्या. या प्रकरणामधल्या आरोपींना अद्यापही अटक नाही. आरोपींना वाचवण्याचा आकाचा प्रयत्न. सुरेश धस यांचा आरोप. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेले आरोप महादेव मुंडेंचे मेहुणे सतीश फड यांनी फेटाळले. या प्रकरणांमध्ये पोलीस तपासामध्ये काहीही निष्पन्न झालं नाही, त्यामुळे आम्ही कोर्टामध्ये गेलेलो आहोत. फड यांची प्रतिक्रिया. सैफ अली खान प्रकरणामधल्या तपास अधिकारी आता बदलले. अधिकारी बदलण्याचं कारण गुलदस्त्यात. आतापर्यंत पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड करत होते तपास. सैफवरच्या हल्ल्याच्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपीला सैफच्या घरापासून सुमारे 500 मीटर अंतरावरती नेलं. भारती विला नावाच्या इमारतीमध्ये नेऊन केला तपास. सैफ अली खानवरती हल्ला करणारा आरोपी बंगालच्या मार्गे मुंबईमध्ये पोहोचतो. म्हणजे मुंबईला असुरक्षित करण्याचा डाव हा बंगाल मार्गे ठाकरेंच्या सेनेकडून केला जातोय. आशिष शेलार यांचा आरोप. सैफ अली खानला लीलावती रुग्णालयामधून डिस्चार्ज. 6 दिवसांच्या नंतर उपचार घेतल्यानंतर सैफ घरी परतला. एसटीच्या कंत्राटी बस निविदा रद्द. नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. बहुचर्चित 1,310 गाड्या भाडे तत्वावरती घेण्याच्या निविदा प्रक्रियेमधल्या घोटाळ्याची फडणवीसांकडून दखल. ठाण्यामध्ये डम्पिंग ग्राउंडवरून आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक. टेंडर काढा पण कचरा टाकणार कुठे हे सुद्धा सांगा. आव्हाडांचा महानगरपालिकेला सवाल. उघडपणे भ्रष्टाचाराला पाठिंबा देणारे माणिकराव कोकाटे पहिले कृषी मंत्री. जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल. तर 4% बाजूला काढले तर एका खात्याचं बजेट निघेल. आव्हाडांचा कोकाटेंना टोला.
मोदींचे भ्रष्टाचाराबाबत झिरो टॉलरन्सचं धोरण, मात्र मंत्री 2 ते 4% भ्रष्टाचार होतो हे मान्य करतात, हे गंभीर. जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. कोकाटेंनी पीक विम्याच्या घोटाळ्याच्या संदर्भात केलेलं वक्तव्य अत्यंत धक्कादायक. भ्रष्टाचाराला पाठिंबा देणाऱ्या कोकाटेंची अजित पवार हकालपट्टी करणार का? सुषमा अंधारेंचा सवाल. मंत्र्यांनी जबाबदारीनं बोलावं, राधाकृष्ण विखे पाटील यांचा कोकाटेंना सल्ला. पुण्यामधल्या BSIच्या कार्यक्रमामध्ये शरद पवार, अजित पवार एकाच मंचावरती दिसणार. उद्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ. दिलीप वळसे पाटील सुद्धा राहणार उपस्थित. तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ. सोहळ्यासाठी एकनाथ शिंदे, अजित पवार आणि राहुल नार्वेकर उपस्थित. महायुती आणि भाजपचे मुख्य समन्वयक म्हणून सुधीर देऊळगावकर यांची नियुक्ती. पक्ष आणि सरकार यामध्ये समन्वय ठेवण्यासाठी देऊळगावकर यांची नियुक्ती. कोकणामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. रत्नागिरीच्या तालुका प्रमुखांनी पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनाम्याच्या नंतर प्रदीप साळवी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा. कुडाळच्या ओरोसमध्ये आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचा मेळावा. यावेळी भाजपच्या कुडाळ तालुक्यामधल्या 18 सरपंचांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. पंढरपूरमध्ये आशिष शेलार यांनी घेतलं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन. यावेळी मंदिर समितीच्या वतीनं शेलारांचा सत्कार. सागरी सुरक्षा आणि अनधिकृत मासेमारीवरती नजर ठेवण्यासाठी ड्रोनची प्रणाली. ड्रोन प्रणालीच्या मुंबईतील नियंत्रण कक्षाला मत्स्योद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंची भेट. सिंधुदुर्गामधल्या चिपी विमानतळावरून सुरक्षित विमानसेवा देण्याची IRBच्या अधिकाऱ्यांची ठाकरेंच्या सेनेला ग्वाही. जिल्हाधिकारी, शिवसेना नेते आणि IRBच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक. भाजप महानगर अध्यक्षपदी माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांची नियुक्ती. भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. मृत महिलेला HIV झाल्याची अफवा पसरवलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात बीडच्या पोलीस अधीक्षकांकडून चौकशीचे आदेश. पोलीस कर्मचारी दोषी आढळल्यास योग्य कारवाई करणार असल्याची माहिती. रोहिंगे बांगलादेशी यांच्या प्रकरणामध्ये मालेगाव तहसील कार्यालयामध्ये SIT कडून चौकशी सुरू. किरीट सोमय्यांनी मालेगावमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांना जन्मदाखले दिले जात असल्याचा आरोप केला आहे. अमरावतीमध्ये खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधामध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक. सावंत यांचा पुतळा जाळून केला निषेध. सावंत संपर्क प्रमुख झाल्यापासून शिवसेनेची अमरावतीमध्ये वाताहत झाल्याचा आरोप. शक्तीपीठ महामार्गासाठी यवतमाळ जिल्ह्यामधले शेतकरी 27 जानेवारीला मोर्चा काढणार. कळंब, यवतमाळ, घाटंजी, आर्णीमधल्या शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीनं जमीन अधिग्रहित करण्याची मागणी. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंचा अभिनंदनाचा बॅनर अज्ञातांनी फाडला. राम सातपुते यांच्याकडून फोटो एक्सपोस्ट. फ्लेक्स फाडणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी. शरद पवार पक्षाच्या वॉर्ड अध्यक्षांकडून महिलेवरती 3 महिन्यांपासून अत्याचार. मुंबईच्या मालाडमधली घटना. पीडित महिलेसह तिच्या 2 अल्पवयीन मुलींचाही विनयभंग. आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल. पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरणामध्ये गैरव्यवहार. गुन्ह्याचा सखोल तपास होण्यासाठी SITची नेमणूक करावी. साखर कारखाना बचाव समिती आणि शेतकऱ्यांची मागणी. चंद्रपूरमध्ये मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरतीच्या विरोधामध्ये आमरण उपोषण. भरती परीक्षेमध्ये झालेला घोळ आणि आरक्षण डावलून खुल्या प्रवर्गामध्ये भरती प्रक्रिया राबवल्यामुळे आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचं आमरण उपोषण. धाराशिव आणि बार्शीच्या जंगलामध्ये वाघांसाठी सापळे. श्वानाच्या मदतीने वाघाचा शोध घेतला जाणार. वाघाच्या शोधासाठी आलेली ताडोबातील रॅपिड रेस्क्यू टीम परतली. आता पुण्यामधील रेस्क्यू टीम वाघाचा शोध घेईल. मुंबईच्या गोरेगाव पूर्वमध्ये आरे पोलीस ठाण्याजवळ बिबट्याचा वावर. परिसरामधल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नांदेडच्या परांडा गावामधून 7 वर्षाची मुलगी बेपत्ता. माळाकोळी पोलिसांकडून या मुलीचा शोध सुरू. प्रांजली कदम हिचं अपहरण करण्यात आल्याचा नातेवाईकांचा आरोप. डीजेचा आवाज कमी करा असं सांगितल्यामुळे माजी आमदाराच्या मुलाने पोलिसावरच हात उचलला. या प्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार ओमप्रकाश पोखरणा यांचा मुलगा नवल पोखरणाच्या विरोधात गुन्हा दाखल. पालघरच्या डहाणू धुंदलवाडी मार्गावरती 2 दुचाकींचा भीषण अपघात. दुचाकीवरील तरुण जिग्नेश भुयाल याचा जागीच मृत्यू, तर दुसऱ्या दुचाकीवरचे दाम्पत्य गंभीररित्या जखमी. अहिल्यानगरच्या टाकळी भानजवळ वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात. 3 जणांचा मृत्यू तर 6 जण गंभीररित्या जखमी. दुचाकी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये वऱ्हाडाची गाडी झाडावरती आदळली.
वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावरती भीषण अपघात. ऑटो, मालवाहू ऑटो आणि पिकअपची समोरासमोर धडक. अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू, 9 जण गंभीररित्या जखमी. सुट्टीवरती असलेल्या पोलिसाच्या कर्तव्यदक्षपणामुळे मोबाईल चोरांच्या आंतरराज्यीय टोळीचा छडा. पाठलाग करून चोरट्याला पकडलं. आरोपीकडून 63 मोबाईल जप्त. नाशिक शहरामध्ये चरस विक्री करणाऱ्या गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात. ठाण्यावरून नाशिक पोलीस ठाण्यामध्ये हजेरीसाठी येत असताना करत होता चरसची तस्करी. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये भर दिवसा सराफा दुकानावरती दरोड्याचा प्रयत्न फसला. ग्रामस्थांनी दोघांना चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. 1 जण फरार. वर्ध्यामध्ये ध्वनी प्रदूषणाला कारण ठरणारे विविध वाहनांच्या सायलेन्सरवरती वाहतूक विभागाची कारवाई. 50 सायलेन्सरवरती बुलडोझर फिरवला. जालन्याच्या सिंदखेडामध्ये ऊस तोडणी करत असताना तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हार्वेस्टर मशीननं घेतला पेट. मशीनला लागलेल्या आगीमुळे शेतामध्ये असलेला जवळपास 1 एकरावरचा ऊस जळून खाक. परभणीच्या सेलूमधल्या खादगावमध्ये 17 एकर ऊस जळून खाक. महावितरणच्या डीपीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. हिंगोलीच्या आडगावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये निकृष्ट दर्जाचा तांदूळ वितरित. सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस. इंदापूर बाजार समितीच्या महोत्सवामध्ये घोडे बाजाराला सुरुवात. घोड्यांच्या खरेदी विक्रीसाठी व्यापाऱ्यांसह शेतकरी पंजाब, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि इतर राज्यांमधून इंदापूरमध्ये दाखल. 1984च्या शीख विरोधी दंगलीच्या प्रकरणी दिल्लीमधल्या राऊस एव्हेन्यू कोर्ट 31 जानेवारीला निकाल देणार. दंगलीमध्ये पिता पुत्राची हत्या केल्याचा काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांच्यावरती आरोप. व्यायामाच्या आडून होणारं महिलांचं अंगप्रदर्शन इस्लाममध्ये हराम. केरळमधले धर्मगुरू अबू बकर मुस्लियार यांच्या विधानामुळे वाद. महिला आणि पुरुषांच्या एकत्र व्यायामाला मुस्लियार यांचा विरोध. गोव्यामधल्या मुरगाव रवींद्र भवन ते एमपीटी याला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचं नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन. 58 किलोमीटर लांबीच्या दक्षिण गोव्यामधल्या या महामार्गामुळे जिल्ह्यामधली कनेक्टिव्हिटी सुधारेल. गरियाबंदमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक. 16 नक्षलवाद्यांचे मृतदेह, AK-47, SLR, इन्सास आणि इतर स्वयंचलित शस्त्र सुद्धा जप्त. वाढत्या सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी सरकार आता AIचा वापर करणार. सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी AI आणि कनेक्टेड टूलचा वापर केला जाईल. इस्रायली लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल हर्जी हालेवी यांचा राजीनामा. हमास हल्ल्याच्या दरम्यान सुरक्षेमधल्या त्रुटींची जबाबदारी स्वीकारून दिला पदाचा राजीनामा. तुर्कीमधल्या बोलू राज्यामधल्या एका स्की रिसॉर्टमधील हॉटेलला आग. 76 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी. नोवाक जोकोविचची चमकदार कामगिरी. ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेमध्ये रोमहर्षक सामन्यामध्ये केला कार्लोस अल्कराजचा पराभव. आणि अभिनेत्री प्रियंका चोप्राने घेतलं बालाजी मंदिरामध्ये जाऊन दर्शन. प्रियंकाने मंदिराचा इतिहास सुद्धा जाणून घेतला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.